आज संडे स्पेशल. लेट उठलोय, लेट ऑफिसला आलोय, पण कामं करणार. कामं आहेत, कामं करणार. ऑफिस आज पूर्ण ओपन नाही आहे, हाफ शटर ओपन आहे. आम्हाला कामं आहेत थोडीशी, ती करायची आणि नंतर सुट्टी. मी आणि सायलीने डिसाईड केलं की आज आम्ही स्पायडरमॅन बघणार. सायलीला कधीपासून बघायचं होतं स्पायडरमॅन. ते जे पहिलेचे जेवढे पण सिरीज आहेत ना, आम्हाला ॲक्च्युली ब्रँड न्यू डे बघायला जायचं आहे, म्हणून तिला थोडंसं बॅक हिस्ट्री माहिती पाहिजे म्हणून आम्ही दोघं आज प्लॅन केलंय की स्पायडरमॅन बघणार. मग ते बघितल्यानंतर आम्ही कसला तुला आता बोलायची काय गरज आहे पण तर स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे साठी जाणार आहेत आणि मग ती बघ ती पण नुसती हिला ना ऍक्च्युली माणसाचा ना कुत्र्याचा नाक आहे. नुसता वास येतो काय पण. कोणताच कोण वास घेता असं. आज तू चॉकलेट पण घातले आणि मग चॉकलेटी आणि वेरी चॉकलेट. अरे बस ना, अरे ती बॉटल संपवायला घेतली तिने. नाकात गेलं माझ्या वास. झालं झालं झालं. तर आता सायली कामावर बसली आहे. माझं काम झालेलं आहे, तिचं चालू आहे. तर मी विचार केला आता संडेच आहे, काही करायला नाहीये, सो थोडेसे काच साफ करायचं. मी काच क्लिनिंग करतो आणि माझं डेस्क पण जरा खराब झालंय, म्हणजे त्याला आवरायला लागेल मला. हा डेस्क आहे, हा टेबल आहे, सगळं स्कॅटर्ड झालंय आणि इथे पण थोडंफार करायला लागेल. तोपर्यंत सायली बिचारी तिचं काम करणार आहे आणि मी हा काय आलं बोल. आता ना आपण प्लॅनिंग करतोय, त्यांना पण दाखव जरा. हा सायलीचा प्लॅन. हा इथे एंट्री आहे, ठीक आहे. हा एंट्री मधून म्हणजे एंट्री केल्यावर इथे आपलं टीव्ही बेस आहे, जिथे आपण स्टोरेजेस टाकलेत. आता मटेरियल अजून कन्सिडर नको करू, ओके. फक्त प्लॅनिंग बघ. हा मटेरियल तर नंतर मला रेंडर करताना टाकायला लागेल. हा ते लुमियनवर वगैरे आपण विचार करूया. आता हे बघ, इथे टीव्ही बेस आहे, इथे स्टोरेजेस आहेत आणि समोरच्या बाजूला इथे विंडोज आहेत दोन्ही. इथे मध्ये एक छोटी एरिया येते. आता असं आहे का इथे सोफा बसतोय. हा सोफा इथे आपल्याला जर असा कस्टमाइज केला तर ते पण बसेल, किंवा एल मध्ये ठेवला तेही बसू शकतं. पण आपल्याला देवाऱ्याची जी लोकेशन आहे ती इथे ठेवायची, कारण की वास्तुवाईज ही लोकेशन बेस्ट आहे. ओके. तर असं आहे की आपलं डायनिंग टेबल बसत नाहीये आणि असं डायनिंग टेबल असं बसवणं चांगलं वाटत नाहीये मला. डायनिंग टेबल काहीतरी कंजेस्टेड वाटतंय आणि थोडस असं मागे. हा म्हणजे हा डायनिंग टेबल आहे ना, हा थोडस इथपर्यंत घेतलं तर काय होईल. पण मग ते रस्त्यामध्ये येणार ना, म्हणजे एंटर केल्या ते एकदम असं समोरच काहीतरी आहे असं वाटेल इथे. मग त्याचं काय सोल्युशन. आता इथे एक जागा होती पण तिथे एवढे काय असं स्पेस बसत नाही. इथे आपण असं कॉफी मेकर वगैरे या सगळ्या मशिनरीज वगैरे इथे ठेवू शकता, स्टोरेजेस ठेवू शकता, असं बनवलंय. मग त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जागा भेटत नाहीये. आणि जर रेक्टँग्युलर जरी बसवलं आपण तर इथे बॅक येणार नाही. रेक्टँग्युलर नकोच बसवू, त्यापेक्षा सर्कलच चांगलं आहे. इथून इकडे गेलं का आपलं किचन. आणि असं आहे का इथे तरी एक वेळ बसलं असतं, पण ह्या साईडला ठेवू शकत नाही आपण, राईट साईडला, कारण की किचन इकडे आहे आपलं. हे किचन आहे. ओके रेंडरिंग झाल्यावर सगळं हा 3D मध्ये ना पूर्ण आपण म्हणजे रेंडर झाल्यानंतर आपण पूर्ण वॉक थ्रू दाखवू. तर तू तोपर्यंत सोल्युशन काढ. आता नाही तुमच्याकडे काही सोल्युशन आहे तुझ्याकडे किंवा त्यांच्याकडे या गोष्टीवर. जोपर्यंत ते बघतील आपल्याला प्रोजेक्ट फायनल झालेला असेल, ठीक आहे. तर तू तोपर्यंत सोल्युशन काढ आणि मी यांच्यावर सोल्युशन बघतो. हे मी सगळं साफ करतो
आणि मला माझा पूर्ण डेस्क मला ॲक्च्युली पी सी ओपन करून आतमध्ये ना खूप धूळ बसली आहे ना, तर ती क्लीन करायला लागेल. आणि बरंच मेस पडलेलं आहे, ते सगळं आवरतो मी आता. तर काम चालू करायच्या अगोदर आम्ही म्हटलं की थोडीशी ताकद आली पाहिजे, म्हणून मी जरा ब्लॅक कॉफी बनवतो, सायलीला पण देतो. नवऱ्याच्या हाताची ब्लॅक कॉफी पिईल ती मस्त. आणि मला मोबाईल ठेवायला काहीतरी चांगलं असं ना, ट्रायपॉड वगैरे काहीतरी घेतलं पाहिजे नवीन, कारण की मोबाईलला हात दुखायला लागतो एवढं मोबाईल कंटिन्युअस पकडून. गाईज कॉफी रेडी झालेली आहे, आता कॉफी पिऊन मस्त कामाला सुरुवात करतो. सायली तुझी कॉफी संपव आणि नंतर आरामात काम कर. चिअर्स सायली, चिअर्स. कॉफी पिऊन झालेली आहे, आता मी घेतो आवरायला. स्टार्ट करतो मी ह्या बाहेरच्या काचांपासून, नंतर आतल्या करतो. तोपर्यंत ही काम करेल तिचं. आम्ही आता चाललो एका मिशनवर, बघू वैभवकडून ते कम्प्लीट होत आहे का नाही. आणि तो मिशन आहे पाल भगाव. ती आतमध्ये गेली. वैभव मी आतून करते. नाही पकडली नाही तिकडे येणार. अरे नाही, मला फक्त ना तो डोर ओपन कर. कोणता? तो मेन डोर ओपन कर पटकन. मारू नको तिला. नाही मारत नाही, तू मेन डोर ओपन कर. हे काढ ते काढ, पटकन काढ. थांब ना, ती निघेल. तू वर नको करू. नाही वर नाही करत आहे, तू काढ पटकन. दरवाजा ओपन हा कर. मी नाही. दरवाजा ओपन करून असं माझ्या हातात घे. हा, जा. ती किती काळी आहे. ती कुतू आहे. गेली ती तिकडे पडली. जिवंत आहे ना? हो जिवंत आहे. मिशन सक्सेसफुल. किती काळी होती ती. पिल्लू होतं ते छोटस. इथे कशी काय आली पण? आपण कुठीला पाले देऊया. ती सकाळपासून वाट बघतीये. आणि हा वैभव. तिथे आता पालीची मम्मी आहे परत. म्हणजे अगदी विथ परफेक्शन आहे. वाव, व्हेरी नाईस. यस. अरे पिछले जन्म में मैं कांच वाला ही था. तू आता ती लगेच येणार. मी आता सेट बोलले ना, तिला एकच गोष्ट शिकवलेली आहे, तेवढी ती करते गपचूप. सेट अगोदर सेट होत. पडलं. ही सगळी गाड्या चालू आहेत. पर्यंत पोहोचलेला आहे. कोणी पहा, काचवाला बाबू अब्दुल जाफरी. क्या दिखा रही है रे?
रिश्ता है कैसा जाने मुझे पूछा बघा गाईज, या मुलीचे नायका सेल काय संपत नाही अजून पण. रोजच्या रोज पार्सल येत आहेत. हे एवढे पार्सल जमा झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आणखीन हे रोजचं चालू आहे. गाईज, मी काम करत होती आणि वैभवने बघा काय बनवून आणलंय. डाएट फूड आहे. सध्या आम्ही डाएटवर आहेत ना, मग थोडं हेल्दी, पण हेल्दी सोबत आता आम्ही कसं व्हिडिओ आपल्याला चालू केलेत, ब्लॉग चालू केलेत ना, चटक लागते. तर तुम्हाला मी वैभवच्या वेगवेगळ्या डिशेस दाखवेल. वैभव काइंड ऑफ शेफ आहे. अरे, नाही ऍक्च्युली सगळ्या गोष्टी येतात त्याला. कोणती गोष्ट वैभवची तुला येत नाही? भांडता नाहीत मला, दाखव जरा. बिलकुल नाही. ऍक्च्युली आता आम्हाला ना डाएट आम्ही फॉलो करणार आहे, जिम लावणार आहे. आम्हाला दोघांनाही चांगलं तर शेप मध्ये यायचंय आणि म्हणून ही सुरुवात आहे. बट मी एकदम असं स्ट्रिक्ट डाएट नाही करणार, थोडंफार टेस्ट साठी पण. म्हणजे आता हे फ्राय केले, हा, कारण की वैभव, आता तुम्हाला कळेल तर वैभव किती पुढी येते, हळूहळू दाखवतो. वैभवला टेस्ट मॅटर करते. म्हणजे अगदीच एकदम माइल्ड diet नाही खाऊ food नाही. शकत. म्हणजे ना मला चालेल, मला चालतं मे बी. छान आहे, एकदम मस्त. असं रोज थोडंफार. मला माइल्ड टेस्ट पण चालतात. मला मला असं थोडं spicy. बोल्ड वगैरे असं स्पायसीज पाहिजे असं काही नाही. मला स्पायसी ना, मला टेस्टलेस नाही करत. म्हणजे असं जिभेला काही लागलं पाहिजे, असं चव लागली पाहिजे. मी नुसतंच खायचं म्हणून नाही खाऊ शकत. तू सगळं संपवलं पटापट. मी व्हिडिओ करतो. घे ना, खा ना तू पूर्ण. अशाच डिश आणि रेसिपीज घेऊन येऊ आम्ही लोक. आता हे नॉर्मल पनीर मी ऑलिव्ह ऑइल मध्ये फ्राय केलंय. व्हेरी टेस्टी. त्याच्यामध्ये थोडस तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला पावडर आहे थोडीशी, तेवढीच टाकले, बाकी काय नाही टाकलं. आणि त्याला फ्राय केलंय चांगलं आणि चांगलं लागतंय, खाऊ शकतो. तर गाईज 8 वाजलेत आणि सायलीने तिचं काम संपवलंय. मी पण माझं सगळं काम संपवलंय. आता आम्ही बघणार आहेत स्पायडरमॅनचे सगळे सिरीज. पहिले आम्ही स्टार्ट करू स्पायडरमॅन होम कमिंग मधनं, मग नंतर फार फ्रॉम होम आणि नंतर नो वे होम. सो आम्ही जाऊ शकतो ब्रँड न्यू डे बघायला. आणि सायलीने बघितले नव्हते म्हणून आता सायली सगळे बघणार आणि मग आम्ही जाऊ ब्रँड न्यू डे साठी. सो वीकेंड संपला, उद्यापासून परत काम. आज पण ऍक्च्युअली दिवसभर कामच केले, बट हा वीकेंड संपला, संडे संपला, उद्या साईट चालू. ओके देन, बाय बाय.